करू सुरू. त्यावेळेला थांबवायचं आहे, त्यावेळेला जर समजा हे झालं तर इथून फोन करणं हे झालं. रामकृष्ण हरी. आज अतिशय प्रसन्न अंतःकरणाने आपल्या सगळ्यांच्या समोर काही एक बोलण्यासाठी म्हणून मी इथं उभा आहे. अनेक वर्षांपासून खरं म्हटलं तर मनामध्ये असं ठरवलेलं होतं की हिवराश्रमला यायचं. साधारण एक वर्षापूर्वी ज्ञानेश्वर गाडे माझे विद्यार्थी, त्यांची आणि माझी या रस्त्यावरती खरं तर भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की हिवराश्रमला जर समजा आलात तर तुम्हाला असं 10-15 मिनटामध्ये येऊन चालणार नाही, किमान 2 ते 3 तास तुम्हाला यावं लागेल आणि त्याच्याशिवाय तुम्हाला हिवराश्रम म्हणजे काय हे अजिबातच कळणार नाही. आणि मग अशा वेळेला त्यावेळेला त्यांना असं सांगितलेलं होतं की मी जे काही तुमच्याबरोबर आत्ता सांगतो आहे तर मला तेवढा वेळ नसल्याकारणाने मी नंतर केव्हा तरी येईल. आणि आज मात्र तो योग जुळून आलेला आहे. पण तत्पूर्वी मला हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे की परमपूज्य शुकदास महाराज यांच्या अभंगांचं असणारं जे पुस्तक आहे ते पुस्तक मला गाडे सरांनी दिलेलं होतं. ते पुस्तक मी वाचलेलं आहे. ही जी परंपरा आहे इथली, ही परंपरा अत्यंत मोलाची, महत्त्वाची आणि दिशा देणारी परंपरा आहे, हे निश्चितपणानं आपल्याला म्हणता येतं. इथं आज मी अनेक जणांना भेटलो. मला कितीतरी जणांची नावंसुद्धा माहीत नाही आहेत. पण जर समजा सांगायचंच ठरलं तर मी आदरणीय मालपाणी सरांना भेटलो. मी महाराजांचे असणारे 2 बंधू आहेत, त्यांचं नाव मला सांगता नाही येणार, त्यांना देखील भेटलो. एक सद्गृहस्थ मला असे भेटले की ज्यांनी मला असं सांगितलं की माझ्या ब्रेनमध्ये, माझ्या मेंदूमध्ये अडचण निर्माण झालेली होती, त्याचं ऑपरेशन करावं लागलेलं होतं. परंतु महाराजांनी मला सांगितलं, महाराजांचा आशीर्वाद मला मिळाला आणि हा आशीर्वाद मिळाल्याच्या नंतर मी मात्र बरा झालो. हे सगळं इथलं वातावरण म्हणजे इथल्या रोमारोमामध्ये भरलेले आहेत ते शुकदास महाराज भरलेले आहेत. हा सगळा जो परिसर आहे म्हणजे हा सगळा परिसर मी हिंडून बघितला आहे. या परिसरामध्ये येणारे सगळे भक्त भाविक बघितलेले आहेत. या भक्त भाविकांची असणारी निष्ठा मी बघितलेली आहे. त्यांची काम करण्याची वृत्ती बघितलेली आहे. म्हणजे इथे अनेकांना जे भोजन दिलं जाणार आहे त्या भोजनासाठी म्हणून चालू असणारी तयारीसुद्धा मी बघितलेली आहे. आणि या सगळ्या याच्यामधून एक महत्त्वाची गोष्ट अशी लक्षामध्ये येते जी खरं म्हणतं तर संत परंपरेने आपल्याला सांगून ठेवलेली आहे, आणि ती म्हणजे कर्मे ईशू भजावा. कर्म हीच खरं म्हणतं तर ईश्वराची असणारी पूजा असते. आणि त्या दृष्टिकोनातनं काही गोष्टी आपल्याशी संवाद साधावा, आपल्याबरोबर बोलावं. आपल्या या परिसरामध्ये या सगळ्या लोकांनी जे सगळं काही उभं करून ठेवलेलं आहे इतकं सुरेख आणि इतकं प्रसन्न आहे. म्हणजे महाराजांचं असणारं समाधीस्थान जे आहे ते समाधीस्थान, तिथे असणारी मूर्ती, त्या मंदिराच्या पुढे असणाऱ्या ज्या 4 मूर्ती आहेत त्याच्यामध्ये असणारी स्वामी विवेकानंदांची मूर्ती आणि अन्य मूर्ती, हे जर समजा पाहिलं तर खरं म्हटलं तर अंतःकरण अतिशय सद्गदित होऊन जातं, मन अतिशय प्रसन्न होऊन जातं. या वातावरणामध्ये असणारी जी मंगलमयता आहे, या वातावरणामध्ये असणारी जी प्रसन्नता आहे, अशी प्रसन्नता बाहेर आपल्याला अनुभवायला मिळतेच असं नाही. काही स्थानं अशी असतात, काही ठिकाणं अशी असतात की त्या ठिकाणांमध्ये असणारं जे पावित्र्य आहे
हे पावित्र्य अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं असतं, की जे तुम्हाला विचार करायला भाग पाडतं, तुमच्या जगण्याची दिशा द्यायलासुद्धा ते प्रवृत्त करतं. मी अशा ठिकाणी उभा आहे, अशा मंगलमय आणि पवित्र ठिकाणी उभा आहे, की जिथून बोलत असतानासुद्धा मला स्वतःला आज अतिशय आनंद झालेला आहे. आणि आनंदापेक्षा देखील ज्याला मानसिक शांती किंवा मानसिक अतिशय आनंदाचा अनुभव म्हणतात, संतांच्या परिभाषेमध्ये त्याला आत्मानंद असं म्हणतात. हा जो आत्मानंदाचा अनुभव आहे, हा अनुभव या परिसरानं मला दिलेला आहे. आणि त्याच्याबद्दल इथे असणारे जे जे कोणी आहेत, म्हणजे शुकदास महाराजांना तर वंदन आहेच, मालपाणी सरांना देखील वंदन आहेच, इथे असणारे जे जे कोणी कार्यकर्ते असतील, इथे असणारे जे जे कोणी शिक्षक असतील, इथे राबणारे वेगवेगळ्या परिसरातले पंचक्रोशीमध्ये असणारे जे भाविक असतील, याच पंचक्रोशीमधनं आलेले सगळे माता भगिनी असतील, आणि याच शाळांमध्ये शिकणारे जे वेगवेगळे विद्यार्थी असतील, आणि इथं समोर आत्ता या सभागृहामध्ये उपस्थित असणारे भक्त, भाविक, जाणकार आणि रसिक असतील, आपल्या सर्वांना मी सर्वप्रथम अतिशय कृतज्ञ भावाने नमन करतो. रामकृष्ण हरी. हा सप्ताह खरं म्हटलं तर चाललेला आहे. 3 दिवसांचा हा महोत्सव आहे. 12 जानेवारी हा विवेकानंदांचा, स्वामी विवेकानंदांचा असणारा जन्मदिवस आहे. हा जन्मदिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. या परिसरामध्ये जे युवक काम करतायत आत्ता, प्रत्यक्षामध्ये काम करण्याची त्यांची असणारी जी भूमिका आहे, ती जर समजा लक्षात घेतली तर विवेकानंद काय सांगत होते हे आपल्याला सहजपणाने लक्षामध्ये येऊ शकेल. युवक नवसमाज निर्माण करू शकतात, अशा प्रकारची धारणा विवेकानंदांची होती. आणि त्या दृष्टिकोनातनं विवेकानंदांनी तरुणांना केलेला जो कोणता उपदेश होता, तो उपदेशसुद्धा अत्यंत महत्त्वाचा असणारा उपदेश होता. ज्या वेळेला त्यांनी संन्यास स्वीकारला, ही संन्यस्त वृत्ती स्वीकारल्याच्या नंतर ज्या वेळेला ते भ्रमंतीसाठी म्हणून बाहेर पडले, त्या भ्रमंतीच्या वेळेला त्यांना काय दिसलं होतं? या भारताच्या वेगवेगळ्या भूप्रदेशामध्ये भ्रमंती करत असताना त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की ज्या ऋषीमुनींच्या परंपरेत मी वाढलेलो आहे, ज्यांच्या विचारांचे संस्कार आमच्यावरती आहेत, अशा असणाऱ्या ऋषीमुनींचे असणारे वंशज मात्र भुकेलेले आहेत. हे सगळेच्या सगळे भुकेलेले आहेत, अंधारामध्ये खितपत पडलेले आहेत, आणि तत्त्वज्ञानाचा कुठलाही मागमूस प्रत्यक्षामध्ये मला समोर दिसत नाही आहे. जे ऋषीमुनींनी सांगितलेलं होतं, आपल्याकडे फार मोठी परंपरा आहे. खरं म्हटलं तर आचार्यांची असणारी परंपरा आहे. शंकराचार्य ज्यांनी अद्वैत वेदांत सांगितला, विशिष्टाद्वैत सांगणारे रामानुजाचार्य इथं निर्माण झाले. मध्वाचार्यांनी द्वैतवादाची परंपरा सांगितली. निंबार्काचार्यांसारख्या व्यक्तीनं तत्त्वज्ञानाची उकल करण्याचा प्रयत्न केला. ही जी आचार्यांची असणारी परंपरा आहे ती, आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आलेली जर समजा कोणती परंपरा असेल तर ती म्हणजे तत्त्ववेत्यांची असणारी परंपरा आहे. हे जे तत्त्ववेत्ते आहेत, या तत्त्ववेत्यांनी म्हणजे तथागत गौतम बुद्ध, ज्यांनी आम्हाला करुणेचा संदेश दिला, भगवान महावीर ज्यांच्याकडनं आम्हाला अहिंसेचा संदेश मिळाला, अगदी चार्वाकासारखा असणारा विचारवंत ज्यांनी अहिकाची असणारी एक मांडणी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, जडवादाची संकल्पना त्यांनी मांडली, हे सगळेजण आहेत. यांची असणारी ही परंपरा आहे. आणि या परंपरेचे पाईक असणारे इथले जे लोक आहेत ते मात्र भुकेलेले आहेत. त्यांना धड जेवायला सुद्धा मिळत नाही. अशा पद्धतीचा असणारा जो भाव आहे, तो भाव विवेकानंदांच्या मनामध्ये जागृत झाला. आणि त्यातूनच त्यांनी सांगितलं, त्यांनी युवकांना दिलेला संदेश असा होता की दरिद्री नारायणाची सेवा करा.
नारायण कुठे असतो? नारायण हा लोकांमध्ये असतो, सर्वसामान्य माणसांमध्ये असतो. आणि ही सर्वसामान्य माणसं कशी आहेत? ती तर दरिद्री आहेत. मग हे दरिद्री नारायण जे आहेत यांची सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे. स्वामी विवेकानंदांनी मद्रासमध्ये दिलेलं एक व्याख्यान आहे, त्या व्याख्यानाचा एक संदर्भ मी आपल्याला सांगू इच्छितो. मला या परिसराशी संबंधित आल्यानंतर इथे सगळं विवेकानंदाच्या संदर्भात जे कोणतं कार्य चाललेलं आहे ते बघितल्यानंतर या सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत. त्यांच्या व्याख्यानामध्ये त्यांनी एक संदर्भ असा दिलेला होता की येती 50 वर्ष 30 कोटी जनता हाच देव माना, इतर सारे देव काही काळ तुम्ही बाजूला ठेवलेत तरी देखील हरकत नाही. हा विवेकानंदांचा असणारा विचार आहे. त्या व्याख्यानामध्ये विवेकानंद ज्या पद्धतीचा विचार मांडतायत तो विचार जर समजा आपण पाहिला त्याच्यामध्ये 30 कोटी अशी संख्या आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला देश आज 140 करोडांचा देश आहे. त्यावेळेला तो 30 कोटी होता, तेव्हाही दारिद्र्य होतं. आजही त्याच्यामध्ये थोडाफार फरक पडला असेल, फारसा फरक पडलेला आहे असं आपल्याला दिसून येत नाही. मग विवेकानंदांनी या सगळ्या तरुणांना जे सांगितलेलं होतं ते असं सांगितलं, म्हणजे त्यांनी धर्म समजावून सांगितलं. आपल्याकडे ती पद्धत आहे. संतांनी तरी काय केलेलं आहे? संतांनी सुद्धा सर्वसामान्य माणसाला धर्म सांगण्याचाच प्रयत्न केला, धर्म समजावून दिला. खरा धर्म कोणता आहे, खरा धर्म कशाला म्हणायचं असतं, अस्सल धर्म कोणता आहे हे सांगण्याचाच प्रयत्न त्यांनी केलेला होता. आपल्याला असं लक्षामध्ये येईल की विवेकानंदसुद्धा धर्म सांगण्याचाच प्रयत्न करतायत. ते असं म्हणतायत की धर्म कशाला म्हणायचं आहे. आणि हे सांगतायत ते म्हाताऱ्या माणसांना सांगतायत असं नाही आहे, ते सांगतायत ते तरुणांना सांगतायत. आणि तरुणांना संदेश देत असताना ते असं म्हणतायत की जो आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करेल, जो दीन दुःखी असणाऱ्या लोकांना अन्न देईल, जो दैन्य आणि दुष्टता नष्ट करण्याची शक्ती देईल, तो खऱ्या अर्थानं असणारा धर्म आहे. ही धर्माची असणारी वेगळी व्याख्या. विवेकानंद एका बाजूला तुमचं असणारं म्हणजे आपल्या भारतीय ज्ञानपरंपरेतलं असणारं जे अद्वैत वेदांताचं तत्त्वज्ञान होतं, त्या अद्वैत वेदांताच्या तत्त्वज्ञानाला वास्तवाचा स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत होते. आणि हे विवेकानंदांचं असणारं वेगळेपणे ज्यांच्या नावानं ही संस्था इथं कार्यरत आहे. म्हणजे हा फार महत्त्वाचा असणारा भाग आहे. हे बाहेर दिसत नाही आपल्याला. हा हिवराश्रम आहे, हा विवेकानंदांच्या नावानं उभं राहिलेला आश्रम आहे. आणि विवेकानंदांची असणारी जी कोणती विचारसरणी आहे की तरुणांमध्ये आत्मविश्वास जागं करणं, तरुणांना गरीब दुःखी आणि कष्टी लोकांच्यासाठी म्हणून स्वतंत्रपणानं काम करण्याची प्रेरणा देणं, आणि जे जे कोणी भुकेलेले असतील त्या भुकेलेल्या लोकांना अन्नदान करणं, ही जी संस्कृती आहे हा विवेकानंदांचाच असणारा विचार इथं प्रत्यक्षात येतो आहे असंही आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतं. विवेकानंदांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या 2 घटना मी मुद्दामून सांगतो आणि मग मी माझ्या विषयाकडे नंतर वळतोच आहे. विवेकानंद संन्यासी, ॲनी बेझंट यांनी त्यांना योद्धा संन्यासी असं म्हटलेलं आहे. आणि हे विवेकानंद, स्वामी विवेकानंद संन्यस्त वृत्ती धारण केल्याच्या नंतर भ्रमंती करत होते, वेगवेगळ्या ठिकाणी जात होते. जात असताना एक दिवस विवेकानंदांना रस्त्यामध्ये कोपऱ्यावरती बसलेला एक भंगी दिसला, जो स्वच्छतेचं काम करतो. तो हुक्का ओढत होता. विवेकानंद हे नाव नंतरचं आहे ना त्यांचं बालपणीचं नाव नरेंद्र होतं. हा ज्या वेळेला नरेंद्र होता त्यावेळेला या नरेंद्राला हुक्का ओढण्याची सवय होती. विवेकानंद चाललेले आहेत, एक संन्यासी चाललेला आहे आणि हा संन्यासी चालल्यानंतर त्याला दिसतं एक भंगी तिथं हुक्का ओढतोय आणि त्याच्या मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण होते की काही का होईना पण मला हुक्का ओढला पाहिजे, एकदा का होईना पण त्याचा झुरका घेतला पाहिजे. दुसऱ्याच क्षणी
विवेकानंदांच्या मनामध्ये क्षणभर असं आलं की मी संन्यासी आहे आणि हा तर भंगी आहे. हा विचार विवेकानंदांच्या मनामध्ये आला आणि दुसऱ्या क्षणाला त्यांचं मन पालटलं आणि ते असं म्हणाले की माझ्या मनामध्ये आलेली ही कल्पना चूक आहे, कारण संन्यासाला जातपात असते का? संन्यासाला कधीही जात असत नाही, कोणत्याही जातीचा तो असत नाही, कोणत्याही धर्माचा तो असत नाही. तो फक्त संन्यासी असतो आणि त्याचं जीवन त्या पद्धतीचं असतं. हा विवेकानंदांचा असणारा, विवेकानंदांच्या मनामध्ये वैचारिक परिवर्तन कोणत्या पद्धतीने होत होतं हे इथं आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतं. दुसरी घटना सांगतो. विवेकानंद त्यांच्या एका वर्गमित्राकडे गेलेले होते. त्या वर्गमित्र तो कोण? तर खेत्रीचे महाराज होते. ते खेत्रीच्या महाराजांच्या संस्थानामध्ये ते गेलेले होते आणि त्या संस्थानामध्ये गेल्याच्या नंतर त्यावेळेला विवेकानंदांच्या अंगावरती जो पोशाख होता तो जाडा भरडा पांढऱ्या वस्त्रांचा पोशाख होता. आज आपल्या डोळ्यासमोर विवेकानंदांचा जो पोशाख आहे, जो गुलाबी रंगाचा भगव्या रंगाचा जो पोशाख आहे, हा पोशाख त्यांना खेत्रीच्या महाराजांनी दिलेला पोशाख आहे. आणि खेत्रीच्या महाराजांकडे गेल्याच्या नंतर आगत स्वागत सगळं काही झालं. निघण्याची वेळसुद्धा झाली. विवेकानंद आपल्या या मित्राच्या बरोबर म्हणजे त्या राजाबरोबर खरं तर निघाले आणि मित्रांनी अशी विनंती केली की आमच्याकडे एक कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला येऊन बैस. ते विवेकानंद तिथे गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की हा दुसरा तिसरा कोणताही कार्यक्रम नसून हा कार्यक्रम एका नर्तिकेचा असणारा कार्यक्रम आहे. आता पुन्हा प्रश्न आला, संन्याशाने नाच बघावा का, नर्तिकेचं नृत्य बघावं का, हा प्रश्न आला. विवेकानंदांच्या मनामध्ये चमकून उठले विवेकानंद आणि हा असा समोर कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर ते उठून चालणार. तेवढ्यात ती जी नर्तकी आहे त्या नर्तकीने बोलणं सुरू केलं आणि तिने असं सांगितलं, प्रभू तुम मेरे अवगुण चितन धरो. शब्द बघा कसे आहेत. एक नर्तकी असं म्हणते, प्रभू तुम मेरे अवगुण चितन धरो, समदर्शी है नाम तिहारो, चाहे तो पार करो. ज्या वेळेला एक नर्तकी असं म्हणते, तिने आपल्याला असं सांगितलं, हे म्हटल्यानंतर विवेकानंद जे होते ते तिथल्या तिथं थिजले की नर्तकीकडे सुद्धा असणारं हे जे तत्त्वज्ञान आहे हे तत्त्वज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे. समदर्शी हे नाम तिहारो. समत्व भावनेने तुम्ही माझ्याकडे बघणार का, हा खरं म्हटलं तर असणारा प्रश्न आहे. आपण ज्या वेळेला वेगवेगळ्या लोकांच्यामध्ये राहतो त्याच्यामध्ये त्यावेळेला समत्व भावनेचा संस्कार आपल्यावरती झालेला असतो का, समत्व भावनेने आपण सगळ्या समाजाकडे बघतो का, हा जो संस्कार आहे हा संस्कारसुद्धा एक नर्तिका शिकू शकते. हा देखील अनुभव विवेकानंदांचाच होता असं आपल्याला लक्षामध्ये येईल. आणि मग अशा विवेकानंदांनी ज्यांनी तरुणांना उपदेश केला, त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. विवेकानंदांचा एक विचार फक्त मी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो. विवेकानंदांनी सत्तास्थानांचं, इतिहासाच्या ओघामध्ये सत्तास्थानांचं वर्णन केलेलं आहे आणि ते वर्णन करत असताना त्यांनी असं म्हणून ठेवलेलं आहे की एक काळ असा होता की इथे ब्राह्मण राजे राज्य करत होते, ते सत्ताधारी होते. याचा अर्थ ज्ञानविज्ञानाला त्या काळामध्ये प्राधान्य होतं. पुढे क्षत्रियांची सत्ता आली. क्षत्रियांची सत्ता आल्यानंतर इथे असणारी जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला प्राधान्य मिळालं. आणि आज विवेकानंदांच्या म्हणण्यानुसार आज जर समजा आपण आपल्या भोवती पाहिलं तर आपल्याला असं लक्षामध्ये येईल की याच्यानंतर विवेकानंद त्या काळी असं म्हणाले की याच्यानंतर जी सत्ता येणार आहे ती वैश्यांची सत्ता येणार आहे. वैश्यांची सत्ता येणार आहे म्हणजे व्यापाराची सत्ता येणार आहे. तुम्ही व्यापारामध्ये
प्रसार करण्याची जी भूमिका आहे ती येणार आहे. आज आपण जागतिकीकरण पाहतो, आज आपण खाजगीकरण पाहतो, आज आपण उदारीकरण पाहतो. हे सगळं चित्र जर समजा आपण बघत गेलो तर आपल्याला असं लक्षामध्ये येतं की विवेकानंदांनी जे सांगितलेलं होतं ते आज आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी सुद्धा बघत आहोत. आणि त्याच्यानंतर विवेकानंदांनी प्रश्न असा विचारलेला आहे की याच्यानंतर येणारी सत्ता ही कुणाची असेल? त्याचं उत्तर आहे, याच्यानंतर येणारी जी सत्ता आहे ती शूद्रांची असणारी सत्ता आहे. कारण शूद्र याचा विवेकानंदांनी लावलेला अर्थ असा होता की जो श्रम करतो, जो कष्ट करतो, त्या कष्टकऱ्यांची आणि श्रमिकांची असणारी सत्ता इथं येणार आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की जे शूद्र जातीमध्येच जन्मलेले त्यांचं काय? तर आपलं स्वतःचं असणारं जे शूद्रत्व आहे ते बाजूला ठेवून स्वतः सन्मानानं उभं राहण्याचा प्रयत्न या सगळ्या श्रमिकांकडनं आणि कष्टकऱ्यांकडनं सुद्धा होणार आहे. आणि त्याच्यामधनं मग ही जी सत्ता आहे या सत्तेच्या आधाराने आपल्या देशाचा असणारा जो विकास आहे, आपल्या देशाची असणारी ही परंपरा जी आहे ती अधिकाधिक विकसित होणार आहे असं निश्चितपणानं म्हणता येईल. हे द्रष्टेपण आहे. आणि आता मला सांगायचं आहे ते असं की विवेकानंदांच्या विचारातलं असणारं जे द्रष्टेपण आहे ते द्रष्टेपण या हिवराश्रमाच्या संस्थेमध्ये आहे आणि ते अधिक मोलाचं आणि महत्त्वाचं आहे. आपल्याला असं लक्षामध्ये येऊ शकतं की विवेकानंदांनी एक हाक दिली असेल कदाचित परमपूजनीय शुकदास महाराजांना, आणि त्यांनी दिलेली जी हाक होती ती शुकदास महाराजांच्या अंतःकरणापर्यंत पोचली. आणि अंतःकरणापर्यंत पोचल्याच्या नंतर त्याच्यामधनं एक कृती कार्यक्रम उभा राहिला. मी हा मुद्दामून शब्द वापरतो आहे, कृती कार्यक्रम. इथं केवळ शिक्षणाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी आहेत असं नाही, इथं आरोग्याशी संबंधित असणाऱ्या सुद्धा गोष्टी आहेत, इथं बलोपासनेशी सुद्धा संबंधित असणाऱ्या गोष्टी आहेत, इथं विज्ञानाशी संबंधित असणाऱ्या सुद्धा गोष्टी आहेत, इथं पर्यावरणाशी संबंधित असणाऱ्या सुद्धा गोष्टी आहेत. हा विवेकानंदांच्या मनामध्ये असणारा युवकांच्यासाठी तयार केलेला आणि युवकांच्या मार्फत राबवला जाणारा हा जो कार्यक्रम आहे तो कृती कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये कृती महत्त्वाची आहे, नुसते शब्दांचे बुडबुडे नाहीत. हे जे वेगळेपण आहे ना ते वेगळेपण आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतं. आणि म्हणून सर्वप्रथम मी सांगायला पाहिजे खरं म्हटलं तर की या संस्थेमध्ये बोलण्याची संधी मला प्राप्त झाली हे माझं स्वतःचं असणारं भाग्य आहे, ते माझं भाग्याचं असणारं लक्षण आहे. स्वामी विवेकानंदांनी एक 3 गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्यांचं म्हणणं असं होतं की काय असायला पाहिजे. इथं हे सगळं प्रज्ञेचं वातावरण आहे, म्हणजे शिक्षणाचं. प्रज्ञा जी आहे ती सर्वगामी असावी, हात जी आहेत ते सर्वकामी असावेत आणि हृदय जे आहे ते सर्व प्रेमी असावे. सर्वगामी, सर्वकामी आणि सर्वप्रेमी. आणि हाच नेमका विचार जर समजा आपण पाहिला तर तो आपल्या संत परंपरेमधनं सुद्धा आलेला विचार आहे. सगळ्यांच्यासाठी म्हणून प्रेमाचं दान द्यायचं, प्रेम अर्पण करायचं. आणि जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असं जे तुकोबांनी म्हटलेलं आहे ते अगदी खरं आहे. आणि ही जी भूमिका आहे ही संतांची असणारी भूमिका आहे. मी कळसापासून सुरुवात केली, पायापासून सुरुवात केलेली नाही. तुकोबा हे कळस आहेत आणि कळसावरती असणारे जे तुकोबा आहेत ते तुकोबा आपल्याला कोणता संदेश देत आहेत तर ते देत आहेत, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. साधू म्हणजे नेमकं काय?
आणि देवाची कल्पना नेमकी कोणती असते ते इथं आपल्याला लक्षामध्ये येईल. जे रंजलेल्या गांजलेल्या लोकांशी संबंधित काम करणारी माणसं आहेत, त्यांच्यासाठी म्हणून जे राबतात ते खऱ्या अर्थानं साधू असतात. नाही तर साधू या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. आज आम्ही आमच्या भोवतालच्या समाजामध्ये ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला जो स्वतःचं साधून घेतो त्याला साधू म्हटलं जातं. पण हे साधुत्व इथं अपेक्षित नाही आहे. तुकोबाराय ज्या वेळेला सांगतात, तुकोबाराय ज्या वेळेला हे सगळं काही मांडण्याचा प्रयत्न करतात, तशाच प्रकारची भूमिका जर समजा राबवली गेली तर या देशामध्ये निश्चितपणानं जनकल्याण जे आहे ते जनकल्याण निश्चितपणाने होईल. जसं विवेकानंदांनी सांगितलेलं होतं, त्यांचं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे, म्हणजे त्यांनी सांगितलेला विचार फार महत्त्वाचा आहे की अध्यात्म आणि विज्ञान हे जर समजा हातात हात घालून गेले तर या राष्ट्राची उन्नती निश्चितपणानं होऊ शकते. दोन्ही गोष्टी येतात. केवळ विज्ञानाला प्राधान्य नाही आणि केवळ अध्यात्मालाही प्राधान्य नाही. अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हींची सांधेजोड करत जर समजा आपण पुढे गेलो तर निश्चितपणानं त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. म्हणजे आपल्याला असं लक्षामध्ये येऊ शकेल की आपल्याकडे असणारी जी विविध धर्मसंप्रदायांची परंपरा आहे, या धर्मसंप्रदायांच्या परंपरेने आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सूचित केलेल्या आहेत. हा महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र खरं म्हणतं तर संपूर्ण भारतवर्षाच्या बाबतीत बोलायला पाहिजे. केवळ महाराष्ट्रापुरतं बोलून चालणार नाही. पण आज मला अगदी मर्यादित अर्थाने बोलायचं असल्याकारणाने मी फक्त महाराष्ट्रापुरता विचार करतो, मराठी भाषकांपुरता विचार करतो, मराठी माणसांपुरता विचार करतो. या महाराष्ट्रामध्ये अनेक धर्मसंप्रदाय निर्माण झाले. इथं सिद्ध असणारे नाथसुद्धा निर्माण झालेले आहेत. इथं सर्वज्ञ चक्रधरांचा असणारा महानुभाव पंथसुद्धा निर्माण झालेला आहे. आणि ज्ञानोबाराय, नामदेवराय, एकनाथ महाराज आणि तुकोबाराय यांचा असणारा वारकरी संप्रदायसुद्धा निर्माण झालेला आहे. इथं समर्थ संप्रदायसुद्धा निर्माण झालेला आहे. समर्थ रामदास स्वामींचा असणारा समर्थ संप्रदायसुद्धा निर्माण झालेला आहे. इथेच दत्त संप्रदायसुद्धा निर्माण झालेला आहे, ज्यामध्ये गुरुचरित्रासारखा ग्रंथ लिहिला गेला. इथेच अवधूत संप्रदायसुद्धा निर्माण झालेला आहे, ज्याच्यामध्ये असणाऱ्या दासोपंतांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी असणारी ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे. इथे सूफीसुद्धा आलेले आहेत आणि या सूफींनीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या रचना केल्यात. फक्त त्या मराठीमध्ये नाही आहेत, त्या फारसी, उर्दू किंवा पर्शियनमध्ये आहेत, ज्या आपल्याला सहजासहजी समजत नाही. पण या सगळ्या धर्मसंप्रदायांनी जो कोणता विचार दिलेला आहे, हा विचार म्हणजे आपल्या महाराष्ट्राची असणारी विचार परंपरा आहे. आणि त्या विचार परंपरेला डोळ्यासमोर ठेवूनच आपली वाटचाल जर समजा झाली तर विवेकानंदांचं असणारं स्वप्न पूर्ण होईल. त्याच पद्धतीने शुकदास महाराजांचं असणारं स्वप्नसुद्धा निश्चितपणानं पूर्ण होईल. आता या सगळ्या ज्या वेगवेगळ्या संप्रदायांचं नावं मी आपल्याला सांगितली, त्यापैकी असणाऱ्या वारकरी संप्रदायातल्या एखाद दुसऱ्या संताविषयी फक्त मी बोलणार आहे. मी बोलणार आहे ते ज्ञानोबा माऊलींच्या विषयी बोलणार नाही आहे. ज्ञानोबा माऊली फार मोठे आहेत, त्यांच्याविषयी बोलणं सहज सोपं तितकंसं नाही आहे. पुन्हा तत्त्वज्ञानाच्या अंगानं बोलण्यासारखं असं माझ्याजवळ फारसं काही नाही आहे. पण हे निश्चितपणानं सांगता येतं की ज्ञानोबा माऊलींनी इथे असणाऱ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचा विचार करून तत्त्वज्ञानाचा असणारा पाया घातलेला आहे, अद्वैत वेदांताचा पाया घातलेला आहे. म्हणजे माऊलींची असणारी ज्ञानेश्वरी असेल, माऊलींचा असणारा अमृतानुभव असेल, माऊलींचा असणारा चांगदेव 65 सारखा ग्रंथ असेल, किंवा त्यांची असणारी अभंगाची गाथा असेल, हरिपाठासारखे असणारे अभंग असतील, हे जर समजा पाहिले तर याच्यामधनं जो कोणता विचार दिलेला आहे माऊलींनी, तो म्हणजे आपल्या मराठी विचारांचा असणारा पाया आहे. या पायावरती सगळी अख्खी इमारत उभी राहिलेली आहे. तुमच्या माझ्या जीवनाची इमारतसुद्धा खरं तर त्याच्यावरती उभी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षामध्ये येईल
की त्याच ज्ञानदेवांचा असणारा एक परमसखा होता, एक परममित्र होता, एक प्राणसखा होता, ज्याचं नाव होतं नामदेव. हे ज्ञानदेवांपेक्षा वयाने मोठे होते. आणि विशेष हे आहे की ज्ञानेश्वरांसारखा असणारा एक पंडित माणूस, एक तत्त्वज्ञ माणूस, एक अतिशय विद्वान असणारा माणूस, वेगवेगळ्या प्रकारची ग्रंथसंपदा निर्माण करणारी व्यक्ती, असा असणारा हा महापुरुष, हा म्हणजे क्रांतदर्शी असणारा तत्त्वज्ञ, आत्मानुभूती लाभलेला असणारा हा संत, हा एकांतामध्ये होता. या एकांतामध्ये असणाऱ्या ज्ञानदेवांना लोकांतामध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भक्त शिरोमणी नामदेवरायांनी केलेलं आहे, असं आपल्याला म्हणता येतं. हे नामदेवरायांचं फार मोठं काम आहे. म्हणजे नामदेवराय केवळ महाराष्ट्रातच होते असं नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण मला सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याकडे असणारी ही जी वारकऱ्यांची परंपरा आहे ती निवृत्तीनाथांपासून आपल्याला दिसते, तर थेट निळोबारायांपर्यंत आपल्याला जावं लागतं. या दोन टोकांमध्ये दोन महत्त्वाचे अक्ष आहेत. एक आहे ज्ञानबा आणि दुसरा आहे तुकाराम. ज्ञानबा तुकाराम. मी आता विनोबांचं एक विधान सांगतो आपल्याला. विनोबांचं विधान असं आहे की ज्ञानबा तुकाराम हा महाराष्ट्राचा असणारा मध्यम पदलोपी समास आहे. मध्यम पदलोपी समास म्हणजे काय? याची तुम्ही नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणतात, पण हे नुसते ज्ञानबा तुकाराम नसतात. याच्यामध्ये असणारी आमचे संतांची परंपरा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये नामदेव आहेत, त्याच्यामध्ये निवृत्तीनाथ आहेत, त्याच्यामध्ये मुक्ताबाई आहेत, त्याच्यामध्ये सोपाननाथ आहेत, त्याच्यामध्ये गोरोबा काका आहेत, त्याच्यामध्ये सेना महाराज आहेत, त्याच्यामध्ये सेना महाराज आहेत. हे सगळीच्या सगळी मंडळी, त्याच्यामध्ये जनाबाई आहे, त्याच्यामध्ये मुक्ताबाई आहे, त्याच्यामध्ये बहिणाबाई आहे, हे सगळेच्या सगळे जे आहेत, हा सगळा वारकऱ्यांचा असणारा जो संत मेळा आहे, हा संत मेळा या दोन नावांमध्ये सामावलेला आहे. आणि म्हणून वारकरी ज्या वेळेला वारीला पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घ्यायला जातात त्यावेळेला फक्त हाच नामघोष करतात, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. या ज्ञानबा तुकाराम असं का बरं म्हटलं जातं? तुम्ही लक्षात घ्या, आपण सगळे मराठी माणसं आहोत. मराठी माणसांनी ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांची असणारी पालखी आपल्या खांद्यावरती अखंडपणाने मिरवत नेलेली आहे. इथे अनेक राजे रजवाडे होऊन गेले, त्यांच्या पालख्या मराठी माणसांनी उचलल्या नाहीत, पण त्यांनी पालख्या उचलल्या त्या ज्ञानबा तुकारामाच्या पालख्या उचलल्या. वारी हे आपलं असणारं फार मोठं संचित आहे. आणि या वारीच्या हा इथं दिला गेलेला जो वारकऱ्यांचा विचार आहे त्याच्यामधनं निर्माण झालेली जी वारीची परंपरा आहे, तर ती परंपरा अत्यंत महत्त्वाची आहे, हे आम्हाला विसरता येणार नाही. ही उदारमतवादाची असणारी परंपरा आहे. वारकरी चळवळ जर समजा पाहिजे, याच्यात तिथं मी चळवळ असा शब्द वापरला, हा शब्द खरं म्हटलं तर माझा नाही. महाराष्ट्रामध्ये असणारे जे एक विचारवंत आहेत प्राध्यापक गंबा सरदार यांनी याला चळवळ असा शब्दप्रयोग केलेला आहे. बारम सुंठणकर या नावाचे जे विद्वान होते त्या विद्वानांनी इथं त्याच्यासाठी म्हणून वापरलेला जो शब्द होता तो भक्ती आंदोलन असा शब्द होता.
आणि या वारकरी चळवळीने सर्वसामान्य माणसांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या मनामध्ये त्यांनी जागृती आणली आणि लोकांच्या मनामध्ये जागृती आणल्याच्या नंतर सर्वसामान्य माणसं जी होती ही सर्वसामान्य मराठी माणसं या सगळ्या लोकांच्या पाठीशी उभी राहिली. आपल्याला लक्षामध्ये येईल की वारकऱ्यांची जीवनशैली कोणत्या प्रकारची आहे. म्हणजे नामदेवांनी काय रुजवलं इथं हे लक्षामध्ये यावं यासाठी म्हणून सांगतो आहे. वारीनी कोणता विचार आपल्याला दिलेला आहे ते आपल्याला लक्षामध्ये यावं म्हणून मी सांगतो आहे की वारकऱ्यांचा असणारा जो आचारधर्म आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, जो आजपर्यंत आपण सगळेजण त्याचा स्वीकार करत आलेलो आहोत आणि त्या पद्धतीने आपण सुद्धा जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहोत. साधा अतिशय साधा धुतलेले कपडे परिधान करावेत, गळ्यात तुळशीमाळ घालावी, भोपळ्याचा विणा हातामध्ये ठेवावा, काशाच्या टाळ्यानं भजन करावं, कपाळी बुक्का लावावा, एकादशीचा उपवास करावा आणि पायी वारी करावी. गळ्यात सोन्याची माळ घालायची नाही आहे, तुळशीची माळ घालायची आहे. कपाळी सोन्याचे काहीतरी सोन्या चांदीचे असणारे काही गंधबिंद लावायचं नाही आहे. कपाळी फक्त कोळशापासून तयार झालेला बुक्का आपल्याला वापरायचा आहे. कपडे घालायचे आहेत पण ते अतिशय साधे कपडे घालायचे आहेत. उराउरी एकमेकांना भेटायचं आहे. लहान असो किंवा मोठा असो एकमेकांच्या पाया आपल्याला पडायचं आहे. ही विचारसरणी आहे. पण याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र असं आहे की वारी करायची, चारोधामची यात्रा करायला विमानाने जायचं नाही, रेल्वेने जायचं नाही, बसने जायचं नाही, पायी वारी करायची. ही पायी वारी का बरं? असा जर समजा विचार केला तुम्ही तर तुमच्या असं लक्षामध्ये येईल की इथे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार आहे. ग्रामीण परिसरामध्ये असणारा जो शेतकरी समाज आहे हा शेतकरी समाज फार सधन अवस्थेमध्ये नाही आहे आणि तो जर समजा सधन अवस्थेमध्ये नसेल तर आपल्याला वारी जर करायची असेल तर ती पायी केली पाहिजे. म्हणून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं लोक पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी म्हणून पायी वारी करत जातात. आणि हे पायी वारी करत जाणं हा जो प्रकार आहे तो जर समजा पाहिला तर ते अभूतपूर्व असणारं दृश्य होतं. इरावती कर्वे नावाच्या एक विदुषी आहेत आणि इरावती कर्वेंनी असं फार त्यांनी गमतीशीर म्हटलं आहे. म्हणजे अलीकडच्या तरुण मुलांच्या भाषेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की विठोबा इज माय बॉयफ्रेंड असा शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे. पण त्यांनी दुसरं असंही सांगितलेलं आहे की वारी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते खऱ्या अर्थानं असणारं मुक्त विद्यापीठ आहे. विद्यापीठामध्ये जे ज्ञान तुम्हाला मिळतं ते ज्ञान तुम्हाला वारीमध्ये सुद्धा मिळतं. नामदेवरायांनी ज्ञानेश्वरांच्या पूर्वी सुरू झालेली ही जी वारीची परंपरा होती ती वारीची परंपरा पुढं नेलेली आहे असं आपल्याला लक्षामध्ये येईल. समाजामध्ये बदल व्हावा या भूमिकेतनं अनेक जणांनी काम केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या सगळ्यांमधनं रुजवलेला जो संस्कार होता तो प्रामुख्यानं भेदभाव मिटवण्याचा संस्कार होता. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असं जे तुकोबराय म्हणतात त्याचा अर्थ तो आहे. हे भेदभाव जे आहेत आमच्यामध्ये, आम्ही एकमेकांमध्ये अंतर पाडतो. मी उच्च जातीचा आहे, तू खालच्या जातीचा आहे, मी श्रेष्ठ आहे, तू कनिष्ठ आहे, मी पुरुष आहे, तू स्त्री आहे, अशा पद्धतीचा जो कोणता विचार आपल्याकडे केला जातो त्या विचाराला तिलांजली देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते यांनी केलेलं आहे. आता यांनी जे तत्त्वज्ञान सांगितलेलं होतं, ज्ञानोबा माऊलींनी अमृतानुभवामध्ये जे तत्त्वज्ञान सांगितलेलं होतं ते अद्वैताचं असणारं तत्त्वज्ञान होतं. आणि आपल्याला असं लक्षामध्ये येईल की वारकरी पंथामध्ये असणारा पहिला क्रांतिकारक संत जर समजा कोणता होता तर तो म्हणजे संत नामदेव. अतिशय विद्रोही विचारांचा चळवळ्या असणारा अशा पद्धतीचा हा संत होता. आणि या संताने आपल्याला ज्या वेळेला अद्वैताचं तत्त्वज्ञान समजून सांगितलं त्यावेळेला ते कोणत्या पद्धतीने समजून सांगितलं पहा. मी तुम्हाला नामदेवांच्या एका अभंगाचा दाखला देतो, त्याच्यावरून ते लक्षामध्ये येऊ शकेल. तू आकाश मी भूमिका,
तू म्हणजे आकाश आहे, मी म्हणजे भूमिका आहे, तुझ्या आणि माझ्यामध्ये काही भेद नाही आहे. तू लिंग, मी साळुंका. लिंग असतं शंकराच्या पिंडीचं ते, मी साळुंका. तू समुद्र, मी चंद्रिका. म्हणजे तू समुद्र आहे आणि मी मात्र चंद्रिका म्हणजे चांदण आहे. स्वये दोन्ही, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाही, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. हे अभेदपण म्हणजे अद्वैताचं असणारं तत्त्वज्ञान. पुढे ते असं म्हणतात बघा, तू कुडी, मी आत्मा, स्वये दोन्ही. म्हणजे तू कुडी आहे, मी आत्मा आहे आणि आपण एकमेकांपासून वेगळे नाहीत. हे अद्वैताचं तत्त्वज्ञान सर्वसामान्य माणसाला समजावून सांगण्याचं काम ज्या वेळेला नामदेवांसारखे संत करतात, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये असणारा सर्वसामान्यांविषयीचा कळवळ्याचा जो विचार होता तो आपल्याला लक्षामध्ये येतो. नामदेवांच्या जीवनामध्ये अशा अनेक घटना आपल्याला सांगता येतात, पण त्यांच्या जीवनातल्या काही घटनांचा उल्लेख करणं मला इथं आवश्यक वाटलं, जेणेकरून आपल्याला संत नामदेव कोण होते, काय होते हे सहजपणाने लक्षामध्ये येऊ शकेल. नामदेवांचा जन्म नरसी बामणीला झालेला आहे असं म्हटलं जातं, काही जण ते पंढरपूरला झालेलं आहे असं म्हटलं जातं, पण तो अभ्यासकांमधला वाद आहे, तो आपण सोडून देऊ. नरसी बामणी हे त्यांचं असणारं जन्मस्थान आहे. गोणाई दामाशेटी हे आईवडिलांचं त्यांचं असणारं नाव आहे. भलं मोठं कुटुंब आहे. आणि नामदेव, या नामदेवांची जी भक्ती होती ती अशा पद्धतीची भक्ती होती, ती कथा कदाचित आपल्याला सगळ्यांना यापूर्वी कोणीतरी सांगितलेली असेल, माहिती असेल की नामदेव ज्या वेळेला पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये प्रसाद घेऊन जायचे, ते प्रसाद घेऊन गेल्याच्या नंतर ते मात्र म्हणायचे, विठ्ठला तू माझ्या आजचं जेवण केलंच पाहिजे. असं कोणी करतं का? देव हा भावाचा भुकेला असतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण परमेश्वराला नैवेद्य दाखवतो आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तोच प्रसाद म्हणून ग्रहण करतो. नामदेवांना मात्र असं वाटत होतं की हा विठ्ठल हे काही खात नाही आहे. आणि मग तिकडनं कुठलं तरी कुत्रं येतं, ते कुत्रं ती भाकरी घेऊन जातं. भाकरी घेऊन गेल्यानंतर नामदेव त्याच्या पाठीमागे पळत जातात आणि पळत गेल्यानंतर ते म्हणतात, अरे थांब, त्या भाकरीवरती तूप टाकायचं राहिलेलं आहे. गोष्ट अतिशय साधी आहे, पण याचा अर्थ निराळा आहे. परमेश्वर जर समजा तुम्हाला बघायचाच असेल तर तो फक्त माणसांमध्येच असतो असं नाही, तर तो प्राण्यांमध्ये सुद्धा असतो. याच्यासाठी म्हणून नामदेवरायांची ही भक्ती आपल्याला दिसायला लागते. पण ही जी भक्ती होती ही भाववेडी असणारी भक्ती होती, ती बालभक्ती होती. तो लहानगा असणारा नामदेव आहे आणि लहानग्या नामदेवाची असणारी ही जी भक्ती होती, याला घरामध्ये असणाऱ्या सगळ्यांचा विरोध होता, हेही लक्षात ठेवा. दामाशेटींचा विरोध होता, गोणाईचा विरोध होता. इतकंच नव्हे तर नामदेवांची असणारी जी पत्नी आहे राजाई, तिचासुद्धा विरोध होता. आमची ठेवाठेवी कोण करी, असा प्रश्न राजाईने सुद्धा विचारलेला आहे. आता असे असणारे हे जे नामदेव आहेत, या नामदेवांची भेट एकदा झाली. कोणाबरोबर झाली? ज्ञानेश्वरादिकांसमोर झाली. त्यांच्याबरोबर गोरोबा काका होते, त्यांच्याबरोबर मुक्ताबाई होत्या आणि त्यांची भेट झाली. ती पण कथा तुम्हाला माहिती आहे की गोरोबा काकांनी मुक्ताबाईंनी सांगितलं, हा नामदेव आहे, हा असा कसा नामदेव आहे, तुझं थापटणं जरा चालवून बघ. आणि थापटणं चालवून बघितल्याच्या नंतर मग सांग की हा कसा आहे. गोरोबांनी थापटणं चालवलं आणि सांगितलं की नाही नाही, हा नामदेव जो आहे तो कोराच आहे अजूनपर्यंत, त्यांनी फारसं काही मिळवलेलं नाही आहे. मुक्ताबाई अतिशय फटकळ. मुक्ताबाई त्यांना असं म्हणाल्या, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. मग साधी गोष्ट आहे, अखंड जयाला देवाचा शेजार. अरे आम्ही तरी वेगवेगळ्या ठिकाणून येतो, आम्ही नेवाशाहून येतो, आम्ही पैठणहून येतो, आम्ही आपेगावून येतो, तेरढोकीवरून हे गोरोबा काका येतात, आरणगावून हे सावतोबा येतात, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणून येतो. तू तर विठ्ठलाच्या शेजारीच राहतो ना. अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही.
हे मुक्ताबाईंचं असणारं जे सांगणं आहे हे आपल्या जगण्याशी संबंधित आहेत. कारण आपल्या जगण्यामध्ये अनेक वेळेला आपल्या स्वतःमधला जो अहंकार आहे तो अहंकार जागा होतो आणि जिथं अहंकार जागा होतो तिथं आपल्या जगण्याचा तोल बिघडतो. पुढे याच नामदेवांनी अहंकाराच्या संदर्भामध्ये वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगून ठेवलेले, पण मी त्या मुद्द्याकडे नंतर येतो. मला सांगायचं असं की नामदेवांचा असणारा जो अहंकार होता तो अहंकार या सगळ्यांच्या समोर प्रकट झाला आणि त्याच्यानंतर त्यांची रवानगी गुरुकडे झाली. गुरुकडे झाली म्हणजे औंढ्या नागनाथाला. औंढ्या नागनाथाला तिथे जे होते ते विसोबा खेचर नावाचे अतिशय विद्वान असणारे सद्गृहस्थ होते आणि या विद्वान सद्गृहस्थांच्या तिथं गेल्याच्या नंतर ज्या काही कोणत्या गोष्टी घडल्या त्या नामदेवांना सहन होण्यासारख्या नव्हत्या. विसोबा खेचरांचे पाय शंकराच्या पिंडीवर वगैरे, त्याच्यानंतर देऊळ फिरलं, अशा अनेक गोष्टी खरं म्हटलं तर नामदेवांच्या बाबतीत घडत गेल्या. पण विसोबा खेचरांनी त्यांच्या मस्तकावरती ज्या वेळेला हात ठेवला त्यावेळेला नामदेव महाराज पूर्णपणाने बदलून गेले. मस्तकी ठेवियला हात, श्रवणी सांगितली मात, असे शब्द येते. श्रवणी सांगितली मात, मस्तकी ठेवियला हात, पदपिंड विवर्जित केला नामा. नामदेवाला पदपिंड विवर्जित करून टाकला. नामदेवांचा एक नवा जन्म इथे झाला. ज्या वेळेला गुरुपदेश होतो त्यावेळेला अहंभाव गळून पडतो. गुरु कशासाठी केला जातो? म्हणजे गुरु आपल्याला हवा आहे तर ते का बरं हवा आहे आपल्याला हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तिथं नामदेवांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्याच्या नंतर नामदेवांचं असणारं जे जीवन आहे ते जीवन पूर्णपणाने बदलून गेलं. विसोबा खेचरांनी त्यांच्यामध्ये असणारा जो अहंभाव आहे तो अहंभाव काढून टाकला. कानामध्ये काही गोष्टी सांगितल्या, गुरुचा हा उपदेश मिळाला आणि उपदेश मिळाल्यानंतर नामदेवांना सोहम म्हणजे काय हे निश्चितपणानं कळायला लागलं. गुरुमंत्र मिळणं म्हणजे काय असतं? गुरुमंत्र मिळणे याचा अर्थ मीपणा संपणे आणि जिथं मीपण संपतं तिथे आत्मज्ञानाला प्रारंभ होतो. थोडंसं अवघड वाटेल पण हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे समजून घेण्याची गरज आहे. त्याचं कारण असं आहे की नामदेवांच्या जीवनाच्या असणाऱ्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्था कोणत्या प्रकारच्या आहेत? बालपणीचे जे नामदेव होते ते आर्त असणारे भक्त होते. विठ्ठला माझ्या हातचा प्रसाद घे रे, आर्त असणारे भक्त होते. पण ज्या वेळेला गुरुचा उपदेश झाला त्यावेळेला ते भक्ताची भूमिका बदलली. जी बालभक्ती होती तिचं रूपांतर डोळस भक्तीमध्ये झालं आणि डोळस भक्तीमध्ये हे रूपांतर झाल्यानंतर ती ज्ञानोत्तर असणारी जी भक्ती आहे ती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर साक्षात्कार सुखाचा सोहळा जो आहे तो त्यांनी अनुभवला, ते त्याचे भोगते झाले आणि त्याच्यानंतर ते समाजाला उपदेशक म्हणून उपदेश करायला लागले. या 4 अवस्था आहेत खरं म्हटलं तर. म्हणजे भक्त, त्याच्यानंतर ज्ञानोत्तर असणारा भक्त, त्याच्यानंतर आत्मसुखाचा असणारा भोक्ता आणि त्याच्यानंतर उपदेशक. या 4 अवस्था ज्या आहेत त्या 4 अवस्था आपल्याला याच्यामध्ये निश्चितपणाने दिसतात. आणि हा नामदेवांचा असणारा बदललेला दृष्टिकोन आहे. हा जो दृष्टिकोन, आता आपले सुद्धा दृष्टिकोन बदलतात. तुम्ही आम्ही ज्या जगण्यामध्ये ज्या जीवनामध्ये राहतो, ज्या समाजामध्ये राहतो, आपले सुद्धा दृष्टिकोन बदलत असतात. आणि ज्या वेळेला हे दृष्टिकोन बदलत असतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुमच्यामध्ये असणारं जे कोणतं माणूसपण आहे ते माणूसपण आपल्याला लक्षामध्ये यायला लागतं. जगण्यातला बदललेला नामदेवांचा जो दृष्टिकोन आहे तो त्यांच्या एका अभंगामध्ये व्यक्त झालेला आहे. हा दृष्टिकोन कसा आहे लक्षात घ्या. बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. आणि पुढं नामदेव असं म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी, नामदीप लावू जगी, सर्व सत्ता आली हाता,
नाम याचा खेचर दाता. यातली ही ओळ फार महत्त्वाची आहे. कोणती ओळ? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हा बदललेला दृष्टिकोन आहे. मला जगामध्ये ज्ञानाचे दीप लावायचे आहेत, लोकांना शिकवण द्यायची आहे, लोकांच्या मनामध्ये चांगुलपणाचा भाव आणायचा आहे, लोकांना भक्ती म्हणजे काय हे समजून सांगायचं आहे, लोकांना धर्म म्हणजे काय हेही मला जाणवून द्यायचं आहे, तेही मला दाखवून द्यायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं नामदेवरायांनी सगळ्या संत मेळ्याला गोळा केलं. हे सगळे संत जर समजा आपण पाहिले तर ते वेगवेगळ्या जाती धर्मातले संत आहेत असं आपल्याला लक्षामध्ये येईल. हे जे संत आहेत हे संत वेगवेगळ्या जातीमधले आहेत असं म्हणण्याचं कारण असं आहे की वारकरी संप्रदाय हा कोणत्याही एका जातीपुरता मर्यादित असणारा संप्रदाय नाही. एकाच जातीचं वर्चस्व या संप्रदायामध्ये नाही. या संप्रदायामध्ये वेगवेगळ्या जातीस्तरामधली माणसं जी होती ती आलेली आहेत आणि सर्वसामान्य माणसांनी अभंगांच्या रचना करायला प्रारंभ केलेला आहे असं आपल्याला लक्षामध्ये येईल. याच नामदेवरायांनी ज्याची समाधी विठोबाच्या मंदिराच्या जवळ बांधली ते जे संत चोखामेळा होते, जे महार समाजामधले होते, ज्यांनी आपल्याला खरं तर सांगितलं, नामदेवांनी केलेला उपदेश त्यांच्या मनावरती परिणाम करून गेला आणि त्यातून चोखोबांसारखा अस्पृश्य समाजामध्ये असणारा एक संत आपल्या महाराष्ट्राला मिळाला. चोखोबा ज्या वेळेला वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगतात, आपल्या अभंगांमधनं ते ज्या वेळेला बोलायला लागतात, त्यावेळेला नामदेवरायांचं असणारं कौशल्य आपल्याला लक्षामध्ये सहजपणाने येतं. ऊस आहे डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. मी जर समजा अस्पृश्य असेल तर तुम्ही माझ्याकडे अस्पृश्य म्हणून असंच बघणार का? अशा प्रकारची असणारी जी भूमिका आहे ती भूमिका चोखोबांसारखा अस्पृश्य समाजामध्ये असणारा एक संत ज्या वेळेला व्यक्त करतो त्यावेळेला आजच्या परिभाषेमध्ये त्याला समाजसुधारक असं म्हणतात. नामदेव हे समाजसुधारक होते का? तुकोबा हे समाजसुधारक होते का? याचं उत्तर नाही असं आहे. ही सगळी मंडळी धर्मसुधारक होती. यांना धर्मामध्ये सुधारणा घडवायची होती, कारण खऱ्या धर्माचा अर्थ लोकांना माहीतच नव्हता. तो धर्म लोकांना समजून सांगायचा होता. आणि हा धर्म म्हणजे काय, जसं मी विवेकानंदांनी तरुणांना कसा धर्म समजून सांगितला, हे जसं सांगितलं तसं या सगळ्या संत मंडळींना सुद्धा धर्म म्हणजे काय हे समजून सांगायचं होतं. आणि त्या दृष्टिकोनातनं नामदेवांनी आपलं काम पुढे सुरू केलं. दुसरं उदाहरण देता येईल आपल्याला. शूद्रातिशूद्र समाजामध्ये असणाऱ्या ज्या जनाबाई आहेत, या जनाबाईंना नामदेवरायांनी आपल्या घरामध्ये ठेवलेलं होतं. हे त्या काळामध्ये, आजच्या काळामध्ये हे शक्य आहे, पण ज्या कालखंडामध्ये पुरोहितशाहीचं वर्चस्व होतं त्या कालखंडामध्ये नामदेवरायांसारखा एखादा संत ज्या वेळेला शूद्र असणाऱ्या जनाबाईला आपल्या घरामध्ये ठेवतो, तिला लेखनासाठी प्रेरणा देतो आणि मग जनाबाई असं म्हणायला लागते की स्त्री जन्मा आले म्हणून न व्हावे उदास. आज आम्ही प्राध्यापक मंडळी स्त्रीवाद वगैरे म्हणत असतो. काय असतो हा स्त्रीवाद? त्याला फेमिनिझम असं म्हटलं जातं. हा स्त्रीवाद जर समजा आपल्याला खऱ्या अर्थानं बघायचा असेल, त्याची पाळंमुळं जर समजा आपल्याला बघायची असतील तर ती आपल्याला जनाबाईंच्या अभंगामध्ये दिसतात. आणि जनाबाई कुठली ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आलेली नव्हती. जनाबाई शूद्र समाजामध्ये जन्माला आलेली होती. आणि शूद्र समाजामध्ये जन्माला येऊन सुद्धा ती असं म्हणते, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. हे साधं नव्हतं बोलणं. ही जनाबाईंची असणारी नाममुद्रा आहे. जनाबाईची ओळख या अभंगामध्ये आहे. आणि ही जी जनाबाई आहे तिने नामदेवांच्या संदर्भामध्ये सुद्धा उलटं लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे मज ठेविले बाहेरी. का बरं बाहेर ठेवलं?
मज ठेविले दारी नीच म्हणोनी बाहेरी. हा समाजामध्ये असणारा त्या काळातला जो जातीवाद होता तो जनाबाईच्या अभंगामध्ये सुद्धा व्यक्त झालेला आहे. आपल्याला असं लक्षामध्ये येईल की आपल्याकडे ज्या संत कवयित्री झाल्या त्या सगळ्यांच्या पाठीमागे एक पुरुष उभा आहे. आणि तो कसा उभा आहे? मुक्ताबाईंच्या पाठीमागे ज्ञानदेव आहेत, निवृत्तीनाथ आहेत. महदंबेच्या पाठीमागे सर्वज्ञ चक्रधर स्वामी आहेत. जनाबाईच्या पाठीमागे नामदेवराय आहेत. बहिणाबाईच्या पाठीमागे तुकोबाराय आहेत. वेणाबाईच्या पाठीमागे रामदास स्वामी आहेत. पुरुष अधिक स्त्री यांच्या एकत्रीकरणातनं ही स्त्रीवादाची नवी संकल्पना जन्माला येते. हा विचार जो होता हा वारकरी संप्रदायाने आपल्याला 13व्या-14व्या शतकामध्ये दिलेला विचार आहे. म्हणजे खरं म्हटलं तर अतिशय भक्तिभावनेने सद्गदित होऊन संतांच्या संदर्भामध्ये बोललं जातं, त्याच्याविषयी काही वाद नाही, ते चुकीचं असतं असं मला म्हणायचं नाही आहे. पण मला म्हणायचं आहे ते असं की संतांनी दिलेला जो कोणता विचार होता ही विचारांची परंपरा आम्ही आज स्वीकारत आहोत का? आमच्या भोवताली असणारा जो समाज आहे त्या समाजामध्ये आम्हाला जे चित्र दिसतं ते अतिशय वाईट असणारं चित्र दिसतं. स्त्रियांच्या संदर्भामध्ये असणारा दृष्टिकोन, स्त्रियांच्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती होणारे अत्याचार, सर्वसामान्य असणारा जो अस्पृश्य समाजामधला, दलित समाजामधला, बहुजन समाजामधला जो माणूस आहे त्याच्यावरती होणारे अत्याचार, त्याचे होणारे हाल, याच्या संदर्भामध्ये जर समजा काही चांगल्या गोष्टी घडाव्या असं वाटत असेल तर आपल्याला एक मूल्यव्यवस्था द्यावी लागते. संत परंपरेने ती मूल्यव्यवस्था दिलेली आहे. त्याच्यातली पहिली पायरी नामदेवांनी आपल्याला सांगितलेली आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. अहंकाराचा वारा मला अजिबातच लागायला नको. अहंकाराचा त्याग ज्या वेळेला आपण करू त्यावेळेला खऱ्या अर्थानं माणूस म्हणून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. ही विचारांची असणारी परंपरा आहे. हा विचार आहे, हा नुसता विचार नाही, तो मूल्यांशी संबंधित असणारा विचार आहे. आणि हा विचार यापूर्वी ज्ञानदेवांनी दिलेला नव्हता का? ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेवांनी जी दैवी संपत्तीच्या संदर्भामध्ये विवरण केलेलं आहे ते विवरण जर समजा आपण पाहिलं, ते गुण जर समजा आपण पाहिले तर त्याच्यामधनं मूल्यव्यवस्था आपल्याला लक्षामध्ये येते की सत्य असलं पाहिजे, अहिंसा असली पाहिजे, सदाचार असला पाहिजे, माणुसकी असली पाहिजे, करुणा असली पाहिजे, अहिंसा असली पाहिजे. या सगळ्या मूल्यांचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते नामदेवरायांनी केलं आहे. पण प्रश्न असा आहे की हे काम त्यांनी कसं केलं? ज्ञानेश्वरी लोकांना माहीत तरी होती का? अहो आज आमचं ठीक आहे, आमच्या खिशात मोबाईल असतो, पटपट पटपट आम्ही टाईप करतो आणि मेसेज पाठवतो. आमची पुस्तकं जर समजा तयार करायची असेल तर आज पुस्तक तुमचं रेडी असू द्या, 4 दिवसाच्या आत पुस्तक तयार होतं. त्या कालखंडामध्ये काय होतं? ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी लोकांपर्यंत जर समजा पोचवायची असेल तर ती कशी पोचवणार? हा प्रश्न आहे. आणि ही ज्ञानेश्वरी जर समजा पोचवायची असेल तर त्याच्यासाठी म्हणून या ज्ञानेश्वरीचं वितरण करायचं आहे. पुस्तकाचं जसं वितरण केलं जातं तसं ज्ञानेश्वरीच्या विचाराचं वितरण जर समजा करायचं असेल तर एक नवीन मार्ग आपण शोधला पाहिजे. म्हणून नामदेवरायांनी कीर्तनाचा मार्ग स्वीकारला. नामदेव हे महाराष्ट्रातले असणारे आद्य कीर्तनकार आहेत. आणि या आद्य कीर्तनकाराने आपल्या ज्ञानेश्वरीच्या संदर्भामध्ये ज्ञानेश्वर हे तर त्यांचा परमसखा होता असं मी मगाशी म्हणालो. मग त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सांगितलं, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. आता ज्या वेळेला नामदेव महाराज आपल्या कीर्तनातनं या सगळ्या गोष्टी सांगतात त्यावेळेला सर्वसामान्य माणसांपर्यंत हा ज्ञानेश्वरी नावाचा काहीतरी ग्रंथ आहे बरं का, तो आपण अभ्यासला पाहिजे.
तो आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून मग कीर्तनाला लोक यायला लागले. कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये असणाऱ्या ओव्यांचे दाखले दिले जाऊ लागले आणि त्यातून ज्ञानेश्वरी लोकांपर्यंत पोहोचली. कोणती परंपरा ही? आपल्याला असं लक्षामध्ये येईल की आत्ता मी बोलतोय, तुम्ही सगळेजण ऐकत आहात, ही श्रवण परंपरा आहे, ज्याला श्रौत परंपरा असं म्हणतात. वारकरी संप्रदायाने भजनं जी आहेत ते भजन करण्याची जी परंपरा आहे ती सुरू केली. आता हे भजन करण्याची परंपरा आहे म्हणजे एकच असणारा अभंग पुन्हा 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 म्हणायचा. पुन्हा पुन्हा का म्हणायचं? कागदावरती छापलेलं जात नव्हतं ना, ते मुखपाठ व्हावं म्हणून मौखिक परंपरेने हे वाङ्मय जतन करण्याचं काम वारकऱ्यांनी केलेलं आहे, सांप्रदायिकांनी केलेलं आहे. म्हणून वारकरी फार महत्त्वाचे आहेत, सांप्रदायिकसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि आता ज्या वेळेला हे सगळं काम केलं जातं त्यावेळेला आपल्याला असं लक्षामध्ये येईल की ही पठणाची असणारी परंपरा, श्रवणाची असणारी श्रौत परंपरा, याच्यामधनं वारकऱ्यांचं असणारं हे जे वाङ्मय ते लोकांपर्यंत पोचवावं अशा प्रकारची असणारी जी दृष्टी होती, ही दृष्टी नामदेवरायांनी आपल्याला दिलेली आहे. नामदेवांचा, ज्ञानदेवांचा असणारा हा परमसखा, ज्ञानदेवांनी ज्या वेळेला समाधी घेतली त्यावेळेला ते तिथं हजर होते. बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की आपण ज्ञानदेवांना माऊली असं म्हणतो. आणि ज्ञानदेवांना जरी समजा आपण माऊली असं म्हणत असलो तरी नामदेव मात्र वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी सांगतात. आदी, तीर्थावळी आणि समाधी या पद्धतीने ज्ञानदेवांचं असणारं चरित्र संत नामदेवांनी लिहिलेलं आहे. आणि हे चरित्र लिहित असताना त्याच्यामध्ये आलेल्या 2 ओळी फक्त मी आपल्याला सांगतो. संजीवन समाधी घेतलेली आहे ज्ञानदेवांनी आणि ही समाधी घेतल्याच्या नंतर त्याचं वर्णन करत असताना नामदेवराय असं म्हणतात, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. कल्पना करा, ज्यांना आपण माऊली म्हणतो त्या माऊलीला नामदेव महाराज बाप असं म्हणतात. हे केवढं मोठं आहे. आणि इतकी साधीसुधी गोष्ट नाही आहे. लक्षात घ्या, ज्ञानदेवांनी समाधी घेतली, निवृत्तीनाथांनी समाधी घेतली, सोपाननाथांनी समाधी घेतली, मुक्ताबाईने समाधी घेतली, या प्रत्येक ठिकाणी नामदेवराय हजर होते. त्याच्या नोंदी आहे. अहो, इतिहास लिहून ठेवायचा असतो, नामदेवरायांनी तो इतिहास लिहून ठेवलेला आहे. म्हणजे आपला आद्य इतिहासकार कोण? तर तो म्हणजे सुद्धा नामदेवराय. भक्त शिरोमणी असं जे म्हटलं जातं त्याचं कारण खरं म्हटलं तर हे आहे. आणि या अशा भक्त शिरोमणी नामदेवरायांकडे असणारी जी वृत्ती होती ती भ्रमणशीलतेची वृत्ती होती. आणि ही भ्रमणशीलतेची वृत्ती ज्ञानदेवांच्या समाधीनंतर जी मनाची व्याकुळ अवस्था त्यांची झाली त्याच्यामुळे नामदेवराय महाराष्ट्र सोडून पंजाबपर्यंत गेले. भ्रमणशील वृत्ती ही आपली परंपरा आहे, लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या गावावरून या हिवराश्रमामध्ये येतात, ही भ्रमणशीलता आहे. महानुभाव संप्रदायामध्ये जरी समजा तुम्ही गेलात तरी तुमच्या लक्षामध्ये येईल, अटन, विजन, भिक्षा, भोजन अशी 4 सूत्र आहेत त्यांची. रामदास स्वामींच्या समर्थ संप्रदायामध्ये सुद्धा तुम्हाला असं दिसेल, भ्रमणशीलता ही आपली असणारी परंपरा आहे. नामदेवराय थेट पंजाबपर्यंत जाऊन पोचले. आश्चर्य वाटेल आपल्याला, ज्या कबीरांचं नाव आपण घेत असतो, सिख संप्रदायामध्ये असणाऱ्या नानकदेवांचं नाव आपण घेत असतो, त्या कबीरांवरती महात्मा कबीरदास आणि महात्मा गुरु नानक देव यांच्यावरती जर समजा प्रभाव कोणाचा असेल तर तो नामदेवांच्या विचारांचा असणारा प्रभाव आहे. म्हणजे मोठं आश्चर्य आहे खरं म्हणता. हा नामदेव जो होता तो विद्रोही मनाचा होता. काय सांगत होते नामदेवराय? नामदेवराय असं सांगत होते, पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा. किंवा नामदेवरायांचं आणखीन एक वचन फक्त मी आपल्याला सांगतो. कुश्चळ भूमीवरी उगवली तुळसी,
अपवित्र तियेसी म्हणू नये. हे सगळंच सगळं ज्या वेळेला नामदेव सांगतात त्यावेळेला आपल्याला असं लक्षामध्ये येतं की नामदेवरायांनी आपल्याला एक वेगळ्या पद्धतीची वाट दाखवलेली आहे, वेगळ्या पद्धतीचा दृष्टिकोन आपल्याला दिलेला आहे आणि आपल्या जगण्याला एक आकार प्राप्त करून दिलेला आहे. मला असं वाटतं की माझा वेळ बऱ्यापैकी संपलेला आहे. याच्यानंतर पुढचा कार्यक्रम आहे आणि पुढचा कार्यक्रम असल्याकारणाने मला जास्त वेळ घेता येणार नाही किंवा त्यांना मला अडथळाही आणायचा नाही आहे. आज मला अतिशय प्रामाणिकपणानं एक गोष्ट मात्र निश्चितपणाने नमूद करावीशी वाटते, सांगावीशी वाटते की इथे आल्याच्या नंतर ज्या पद्धतीचं हे सगळं पावित्र्य, त्याचं वातावरण मला ज्या वेळेला इथं जाणवलं त्यावेळेला हे वातावरण अनुभवण्यासाठी म्हणून जे भाग्य असावं लागतं ते भाग्य मला इथं मिळालेलं आहे. आणि हे भाग्य ज्यांचा विचारांचा अभ्यास मी केला त्या संतांच्या विचारातनं मला मिळालेलं आहे हे निश्चित आहे. खरं म्हटलं तर वेळ असता तर तुकोबांच्या संदर्भामध्ये असणारी जी वेगळी महाराष्ट्राची विचार परंपरा आहे, जो वेगळ्या पद्धतीचा विचार तुकोबारायांनी दिला त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मला काही बोलायचं होतं. पण ही एक एक संत मंडळी त्यांचं एक एक वाक्य इतकं महत्त्वाचं आणि इतकं मोलाचं असतं की तुम्ही कितीही बोला ते तुमचं असणारं बोलणं अपूर्णच राहतं. या अपूर्णतेची पूर्तता जर समजा करायची असेल तर त्याच्यासाठी म्हणून आपण आपल्या पातळीवरती शुकदास महाराजांनी दिलेला जो कोणता विचार आहे त्या विचारांचा स्वीकार करावा. हा विचारांचा स्वीकार जो आहे तो भारतीय ज्ञानपरंपरेतील विचारांचा स्वीकार आहे आणि हा स्वीकार, या विचारांचा स्वीकार करून जर समजा इथं कार्य केलं जात असेल तर त्या कार्याला सलाम करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये म्हणजे इथे असणाऱ्या प्रत्येकाच्या संदर्भामध्ये मी माझ्या सद्भावना व्यक्त करतो, मनापासून आपल्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. रामकृष्ण हरी.